नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपली रेसिपी ज्यांना भेंडी आवडत नाही ना, खास त्यांच्यासाठी बरं का. तर काय करायचं, भेंडी घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने आणि थोडीशी ना अशी मोठीशी भेंडी घ्या बरं का. आणि हे भेंडीचा पुढचा तोंडाचा भाग कापून घ्यायचा आणि आपल्याला हे बघा, हे जे भेंडीचं मागचा भाग आहे ना, शेपटीचा भाग, तो शेपटीचा भाग जवळपास 1 इंचभर सोडायचा आहे आणि एक मधोमध्ये कट मारायचा आहे आणि त्याच्यानंतर असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे बघा. हे बघा, हे अशा रीतीने. आणि जो जाडसर भाग असेल ना, त्याला ह्या अशा रीतीने पाकळ्या करून घ्यायच्यात. हे बघा, आणि हे इथे शेपटीला ठेवल्यामुळे काय होतं की ते आहे ना, भेंडी अशी तुटत नाही. ठीक आहे, अशी पूर्ण अखंडच राहते. तर हे बघा, अशा पद्धतीने त्या भेंड्यांच्या आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्यात आणि सांभाळून करा बरं का, पाकळ्या तुटू नका देऊ. ठीक आहे, व्यवस्थित सांभाळून करा. आता आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ठेचलेला अद्रक लसूण आपल्याला टाकायचा बरं का, एक जवळपास 1 चमचा मोठा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या एकदम बारीक अशा चॉप केलेल्या, एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत त्या. तुम्हाला जर इतक्या बारीक चॉप करता येणार नाही तर तुम्ही मिक्सरमध्ये खरडा करून घ्यायचा त्याचा. कोथिंबीर टाकायची आपल्याला, कोथिंबीर भरपूर टाका बरं का, कोथिंबीरचा स्वाद मस्त लागतो या रेसिपीमध्ये. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन टाकायचं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. हा ओवा आहे, दोन्ही हाताने रगडून त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. थोडीशी हळद टाकायची त्याच्यात, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्याच्यात. तर त्याला ना मिक्स करून घेऊ, पहिले सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे ते. आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून एक घट्टसर बॅटर तयार करायचं आहे. पाणी एकाच वेळेस खूप सारं नका टाकू बरं का, थोडं थोडं टाका, म्हणजे कसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला मदत होते. थोडासा ना किंचितसा सोडा टाकायचा आहे त्याच्यात. सोडा आपण विसरलो होतो टाकायला. आता परत थोडं पाणी टाकू, व्यवस्थित एक घट्टसर बॅटर तयार करू. त्याचं तुम्हाला दाखवतो मी त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ते. तर हे बघा, हे भजे करताना जसं बॅटर असतं ना, त्याच्यापेक्षा घट्टसर बॅटर पाहिजे बरं का. हे बघा, असा जाड थर लागला पाहिजे बरं का, हे असा जाड थर लागला पाहिजे, इतकं आपल्याला घट्टसर हे बॅटर पाहिजे. आता काय करायचं, भेंडी घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला अशी डीप करायची आणि हे बॅटर जे आहे ना, हे थोडंसं खारटसर राहू द्या बरं का, कारण भेंडीला आपण मीठ वगैरे काही लावलेलं नाही. तर बॅटरमध्ये थोडंसं मीठ राहील ना जास्त, तर ती टेस्ट बॅलन्स होऊन जाईल. अशी भेंडी डीप करायची आणि तेल आपलं चांगलं गरम करायचं आहे आणि त्या गरम तेलामध्ये ही डीप केलेली भेंडी हे अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. हे इतकं सोपं आहे. आणि थर जो आहे तो आपल्याला जाड ठेवायचा आहे, जेणेकरून भेंडीला बॅटर छान कोट होतं. आणि आता छान आपल्याला आहे ना, एक क्रंची कुरकुरीत होईपर्यंत, एक सोनेरी रंग येईपर्यंत ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची. मीडियम टेम्परेचरवर ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची. खूप सारी भेंडी एका वेळेस नका टाकू बरं का, एक 4 ते 5 फक्त भेंड्या टाका. गॅस वाढवू नका, मीडियम टेम्परेचरवरच फ्राय करा. किती सुंदर दिसते बघा भेंडी. अधूनमधून आहे ना याला पलटत राहायचं आहे, म्हणजे कसं दोन्ही बाजूने फ्राय होती. तर बघा, बरोबर आहे ना, मला 3.5 ते 4 मिनिटं लागलेत. भेंडी शिजली की नाही याची खात्री करून घ्या बरं का पण अगोदर, त्याच्यानंतरच त्याला बाहेर काढा, नाही तर काय आहे, बॅटर तर शिजल आणि भेंडी मात्र कच्ची राहील. आणि आता अशाच प्रकारे सगळ्या भेंड्या आपल्या फ्राय करून घ्यायच्यात. किती सुंदर दिसते बघा, एक नंबर. याला टिश्यू पेपरवर काढायचं आहे आणि सगळ्या भेंड्या अशाच फ्राय करून घ्यायच्यात. तर हे बघा, अशा पद्धतीने सर्व आपले भेंडी पकोडे करून घ्यायच्यात. याला मीडियमपेक्षा थोडंसं जास्त, मीडियम किंवा मीडियमपेक्षा जास्त तेलात फ्राय करा बरं का. भेंडी शिजली की नाही ती खात्री करा. हे बघा किती सॉफ्ट झालेली आहे. हे बघा, एकदम सहज तुटते. एक नंबर. ट्राय करून बघा मित्रांनो. याला मी म्हणतो तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा केचपसोबत याचा आस्वाद घ्या, एक नंबर लागते. ट्राय करा.